थर्ड प्रॉब्लेम काय दिलेला आहे ग्राफिकल मेथडचा x + y = 0 आणि दुसरा काय इक्वेशन 2x - y = 9. आपण पहिल्या इक्वेशन नुसार पाहू x + y = 0 आहे. आता काय करणार आपल्या मनाला व्हॅल्यू देणार x ची जर घेतलो सपोज केलं तर y ची मिळणार y ची सपोज केलं तर x ची मिळणार. आपण असं व्हॅल्यू पाहिजे छोटे छोटे वाले होईल थोडे x ची व्हॅल्यू 0 ठेवलं समजा नाही 1 ठेवलं 1 पहा बरं काय होणार 1 + y = 0 म्हणजे y ची व्हॅल्यू काय होतं -1 0 - 1 प्लस मध्ये किती गेला काय होतो -1 0 - 1 म्हणजेच y = -1. दुसरा पहा बरं x = 3 ठेवलं तर काय होतं 3 + y = 0 म्हणजे y काय होतं -3 पुन्हा x आपण सपोज काय करू -2 ठेवतो -2 + y = 0 म्हणजे y काय होतं +2 आणि लास्टला x ची व्हॅल्यू काय होते -4 ठेवतो -4 + y = 0 म्हणजे y काय होतो -4 तिथे गेला होतो +4. मग इथं करा टेबल तयार मिनिमम आपल्याला ऑर्डर पेअर किती करायचं त्या 4 x y x y x वर ठेवलं तर काय आला y -1 म्हणजे 1 -1 हे एक ऑर्डर पेअर झाला ना. दुसरा पहा x = 3 ठेवलं तर काय आला -3 म्हणजे हे पण काय आला 3 -3. दुसरा काय -2 ठेवलं तर काय आला +2 -2 2. फोर्थ काय -4 ठेवलं तर 4 आला म्हणजे -4 4. करेक्ट. आता दुसरा पहा इक्वेशन काय 2x - y = 9 इथे तसंच ठेवा 40x = काय x ची व्हॅल्यू समजा 1 2 काय ना बरोबर 2 × 1 - y = 9 2 1 जा 2 - y = 9 y = 9 +2 तिकडे गेल्यावर काय होतं -2 9 - 2 काय होतं 7 आणि -y = 7 मध्ये y ची व्हॅल्यू असते 7 आपलं -7 कारण का मायनसला आपण शिफ्ट करावं तिकडे तिकडे येणार -7. आता दुसरा पहा x ची व्हॅल्यू -2 ठेवा -2 × -2 - y = 9 2 2 जा 4 आणि साइन काय ना -4 -4 - y = 9. मग काय ना y = 9 + 4 जास्त मोठा होईल आपण छोटा ठेवतो x = 2 ठेवून पाहू 2 2 जा 4 आणि इथे काय 2 × 4 4 y = 4 - y = 9 +4 च्या इथे शिफ्ट केल्यावर काय होतं -4 y = 5 y = काय आला -5 समजा x = दुसरं काय ठेवतो आता 5 ठेवून पाहू 2 × 5 -y = 9 2 5 10 - y = 9 y = 9 - 10 +10 तिकडे शिफ्ट झाला होता -10 मग 9 मधून 10 जातो का नाही 10 मधून 9 गेला पण जो बिग नंबर आहे तसा आहे -1 y = -1 म्हणजे y = काय झाला 1 हे मायनस काय होतो प्लस होतो झाला प्लस. आता नेक्स्ट लास्ट कोणती ठेवतो व्हॅल्यू x = मायनस नाही आपण काय ठेवू x = 0 to 2 × 0 -y = 9 आपण हे पण ठेवले व्हॅल्यू दुसरे छोटे वाले ठेवतो म्हणजे आन्सर y जे आहे ते छोटा आला पाहिजे ना ग्राफ बद्दल मोठा होईल ना. आपण x ची व्हॅल्यू काय ठेवू 3 ठेवतो तो x = 2 2 × 3 - y = 9 2 3 जा 6 - y = 9 y = 9 +6 तिकडे गेला काय होतं -6 y = 9 - 6 3 म्हणजे y = काय आला -3. आता करायचं एक टेबल तयार ऑर्डर पेअरचा x y x y म्हणजे काय होणार x ची व्हॅल्यू 1 असेल तर y -7 भेटतो म्हणून 1 -7. दुसरं काय x ची व्हॅल्यू 2 आली तर y ची व्हॅल्यू काय -5 म्हणजे 2 -5. तिसरी काय x ची व्हॅल्यू 5 आहे तर y ची व्हॅल्यू काय आली 1 म्हणजे 5 1 आणि फोर्थ काय x ची व्हॅल्यू 3 असेल तर
y ची व्हॅल्यू -3 3 -3 खतम. हे मिळालेलं काय त्या इक्वेशन नुसार ऑर्डर पेअर मिळाले. आपण आता काय करू पॉइंट प्लॉट करून घ्यायच्या नुसार जे काय ऑर्डर पेअर आले. हा बरं पहिला काय 1, -1 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो 1, -1 पहा बरं एक्स ऍक्सिस चा 1 y ऍक्सिस चा -1 पहा इथे येते की ना 1, -1 मग इथे लिहू 1, -1. दुसरा पहा 3, -3 फोर्थ क्वाड्रंट मध्ये झाले बरं 3, -3 आहे 3, -3 नंतर काय होतं -2, -2 पहा -2 एक्स ऍक्सिस चा आणि y ऍक्सिस चा +2 पहा हे बघा याला की नाही -2, 2 एक्स ऍक्सिस चा आणि y ऍक्सिस चा 2 हा y एक्स ऍक्सिस चा -2 हा. आता पहा दुसरा कोणता आहे लास्ट -4, -4 आहे इथं आला -4, अरे याच्यातून काय करणार लाईन ड्रॉ करून घेणार पहा असं आहे करणार या पॉइंट मधून पास होणार कोणत्या 3, -3 पॉइंट मधून झाला. आता नेक्स्ट पहा हे कोणत्या इक्वेशन नुसार आली लाईन ड्रॉ केलेली dx + y = 0. आता दुसरा जो आहे काय पहा 2x - y = लाईन नुसार ऑर्डर पेअर काय 1, -7 पहा 1, -7 हा कोणता येतो बघा एक्स ऍक्सिस चा 1 आणि y ऍक्सिस चा -7 म्हणून 1, -7. दुसरा कोणता 2, -5 2 एक्स ऍक्सिस चा आहे आणि y ऍक्सिस चा -5 नाही तर काय 2, -5. तर काय 5, 1 एक्स ऍक्सिस चा 5 आणि y ऍक्सिस चा 1 काय 5, 1. फोर्थ काय 3, -3 पहा इथं 3 आहे आणि इथं 3 आहे हे आला -3 चा. आता करा लाईन ड्रॉ असं होईल बघा ड्रॉ हे पुन्हा येतो होईल का नाही. मग इथं कोणता इक्वेशन नुसार लिहितो आपण 2x - y = 9 ह्यानुसार हे लाईन ड्रॉ झाली आणि जे इंटरसेक्टिंग पॉइंट मिळाला आन्सर काय आला 3, -c म्हणून इथं काय लिहिणार कोऑर्डिनेट इज 3, -3 हे आन्सर राहील याचं कळलं. सोपं आहे का नाही ग्राफिकल मेथड फक्त आपल्याला टेबल तयार करता येणं महत्वाचं आहे. मग नंतर ग्राफवर आपण प्लॉट करू शकतो पॉइंट जे आलेले आहेत ऑर्डर पेअर तर ते करायला व्यवस्थित. फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम काय पहिला इक्वेशन 3x - y = 2. आता इथे आपण नावावर घेतो x ची काय जगा y ची घेऊ सपोज करत y ची ओके पहा पुट y काय घेता 1 पहा 3x - 1 = 2 म्हणजे पहा 3x = 2 मायनस मध्ये गेला काय होतो +1 म्हणजे आला 3x = 3 आला म्हणजे x = काय होतं 3/3 म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली 1 हा x, y आणि x, y ओके. आता दुसरा पहा y ची व्हॅल्यू कोणती देऊ 2 ओके पहा 3x - 2 = 2 3x = -2 तिकडे गेल्यावर काय होतं 2 + 2 होतो कसा शिफ्ट झाला इकडे -2 जो शिफ्ट केला तर +2 होतो झाला म्हणतो +2 काय आला 4 आणि इकडे 3x ला 3x ऍज इट इज x = 4/3
4/3 म्हणल्यावर काय ना बघा पॉइंट मध्ये आन्सर पहा 3 1 जा 3 3 1 जा 3 आला आणि नंतर काय आला 1 उरला आणि पॉइंट दिल्यावर काय झालं 10 झालं 3 3 जा नाही म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली 1.3 बरोबर आता y ची व्हॅल्यू पहा काय बरोबर 6 बरोबर -1 ठेवू मग पहा 3x minus of -1 equals to 2 म्हणजे 3x equal to minus of -1 का तर इथं ऑलरेडी इक्वेशन मध्ये मायनस आहे आणि y ची व्हॅल्यू काय ठेवलं आपण -1 म्हणून मायनस ऑफ मायनस काय कसं आहे प्लस 3x plus 1 equal to 2 म्हणजे 3x equals to 2 प्लस 1 इकडे गेल्यावर -1 झाला 3x equals to काय 2 - 1 1 x ची व्हॅल्यू काय आली 1/3 करेक्ट 1/3 म्हणजे वेळ आहे बरंच 1/3 म्हणजे पहा x ची काय तर 3 1 जा 3 0 चा पॉइंट दिला 10 झाला तो 3 3 जा 9 0.3 x काय आला 0.3 आणि नेक्स्ट काय y equals to काय ठेवतो आपण -2 3x minus of -2 equals to 2 3x minus of minus plus 2 equals to 2 मग काय ना 3x equals to 2 minus 2 0 3x equals to म्हणजे x equals to काय तर 0/3 म्हणजे x ची व्हॅल्यू आली 0 मग आता इथं लिहू y ची व्हॅल्यू 1 ठेवलं तर काय आले x1 1,1 पुन्हा x ची व्हॅल्यू काय आले 1.3 y आहे 2 तर 1,3, 2 पडले पुन्हा नेक्स्ट पहा y equals to काय -1 x आला 0.3 म्हणून 0.3 - 1 आणि y equals to -2 ठेवलं तर आला 0 म्हणजे काय आला 0, आता नेक्स्ट इक्वेशन कोणता हे आपल्याला 4 ऑर्डर पेअर भेटले आता 2x - y = 3 हे नेक्स्ट इक्वेशन आहे त्या इक्वेशन नुसार पाहतो आपण काय नाही पाहतो का x ची ठेवतो आपण पुट x equals to 1 2 into 1 minus y equals to 2 2 minus y equals to 3 2 1 जा 2 2 जे इथे शिफ्ट केल्यावर काय होतं सर का प्लस होतो का मायनस होतो minus y equals to 3 minus 2 minus y equals to 3 minus 2 1 y equals to काय होतं -1 का 3 मधून 2 गेले 1 राहिले आणि हे मायनस तिकडे वाटलं डायरेक्ट y ची व्हॅल्यू आली -1 बरं नेक्स्ट पहा x equals to काय ठेवू -1 2 into -1 minus y equals to 2 3 म्हणून 2 1 जा 2 आणि साइन मायनसला -2 आणि इथला -y equals to 3 आला -y equals to 3 -2 तिकडे शिफ्ट झाला काय होतं प्लस मग 3 + 2 काय आला 5 -y equals to आला 5 म्हणजे y equals to काय झाला -5 नेक्स्ट पहा x equals to 2 into 2 minus y equals to 3 पहा 2 2 जा 4 minus y equals to 3 y equals to 3 minus 4 कारण +4 तिकडे शिफ्ट झाला काय होतो -4 मग काय आला -y equals to 3 minus 4 -1 काय जो बिग नंबर आहे त्याचा साइन आणि 4 मधून 3 गेले 1 राहिला मग y ची व्हॅल्यू काय आली बघा मायनस आला मायनस प्लस होतो y ची व्हॅल्यू आली 1 आणि लास्ट पहा x equals to -2 पहा 2 into -2 minus y equals to 3 2 2 जा 4 आणि मायनसला मायनस साइन प्लस ऑफ मायनस मायनस साइन म्हणजे तो इथं -4 आणि -y ला -y equals to 3 -y equals to 3 -4 तिकडे शिफ्ट झाला काय झाला +4 म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली 7 -y equals to म्हणजे y equals to व्हॅल्यू आली -7 पहा आता इथं काय आला x जर 1 ठेवला x, y आणि x, y x जर 1 ठेवलं तर y काय आला -1 म्हणून इथं काय आला 1, -1 दुसरा काय आला x ची व्हॅल्यू -1 ठेवलं तर y -5 आला म्हणजे काय आला कोऑर्डिनेट -1, -5 तिसरा काय x ची व्हॅल्यू 2 ठेवलं तर y आला 1 म्हणून आला 2, 1 आणि x ची व्हॅल्यू -2 ठेवलं तर काय आला y ची व्हॅल्यू -7 म्हणून -2, -7 हे मिळालेले दोन्ही इक्वेशनचे ऑर्डर पेअर आहेत 4 ऑर्डर पेअर काढू आता आपण प्लॉट करू काय ना बघा इथं 1 मिनिट लक्ष द्या एवढे लक्ष द्या का पहिला काय 1, 1 लिहू नका बरं थांबा
1,1 पहा हे 1 एक्स ऍक्सिस वरचा आणि वाय ऍक्सिसचा 1,1 यायला का नाही असं हे झाला 1,1 दुसरा पहा 1.3,2 आहे 1.3 मध्ये पहा इथं काय असतो या दोघांमध्ये इथं 5 असतो की नाही मग 0.3 कुठे येतो आणि करत इथे समजा हा त्याच्यात 4 लाईन असतात म्हणून 1.3 आणि कॉमा काय 2 वाय ऍक्सिसचा काय 2 हे 1.3 इथं आलं समजा इथं काय ना 1.3 कॉमा 2 आला मग नेक्स्ट पहा दुसरं काय 0.3 -1 0.3 एक्स ऍक्सिसचा बघा इथं 0.5 इथे 0.1 0.2 0.3 0.4 0.5 0.6 0.7 0.8 0.9 आणि पुन्हा 0.8 म्हणजे 1 असतं ऍक्च्युअल हा मग आता आपल्याला पाहिजे कोणता 0.3 म्हणजे इथं आला समजा 3 चा असा आणि काय वाय ऍक्सिसचा -1 इथं येतं की नाही मग इथं काय येतं 0.3 कॉमा -1 आता फोर्थ इक्वेशन काय 0 आणि -2 पहा हे एक्स ऍक्सिसचा 0 आणि वाय ऍक्सिसचा -2 इथं झालं याच्यावर म्हणजे वाय ऍक्सिस वर आहे मायनस वाय ऍक्सिस वर म्हणून तर काय आलं 0, -2 हे पॉइंट प्लॉट केले लक्षात द्यायला का पहा 1.3 म्हणजे काय 1 नंतर आणि इथं काय असतो 10 पॉइंट असतात बारीक रेषा ते 1.1 1.2 1.3 घेतो 1.3 एक्स ऍक्सिस वरचा आणि वाय ऍक्सिसचा 2 तसा 0.3 पण 0.5 च्या निकडे येतं मग 0.3 आणि एक्स ऍक्सिसचा वाय ऍक्सिसचा काय -1 म्हणून इथे लिहिलं 0.3, -1 आणि नंतर काय आलं आपल्याला 0 एक्स ऍक्सिस वरचा आणि वाय ऍक्सिसचा काय -2 मग 0, -2 आता याच्यातून काय करणार आपण लाईन ड्रॉ करून घेतो पहा हे तेवढं मला स्ट्रेट करता नाही तुम्ही व्यवस्थित करून घ्या हे झालं आता दुसऱ्या एक्झामचा पहा 1, -1 कुठे येतो इथं येतो पहा 1, -1 आला नेक्स्ट पहा दुसरा काय -1, -5 -1, हे इथं येतं बघा याला का 1, -1, -5 तिसरा पॉइंट काय 2, 1 एक्स ऍक्सिसचा 2 वाय ऍक्सिसचा 1 2, 1 इथला काय 1, 1 बारीक हा 2, 1 आला आता नेक्स्ट कोणता -2, -7 2, -2 आणि इथं आहे -7 म्हणजे आपले कोणते आहेत पॉइंट हे एक आहे इथला दुसरा आहे हा तिसरा आहे आणि चौथा इथे आहे की नाही माझा याच्यानुसार आपण ड्रॉ करू हे असं आहे ना आला आता हे इक्वेशन कोणतं आहे इकडे लाईन जे आता कळलेलं आहे 2x - y = 3 नुसार आलेला आहे आणि इकडे काय आलेलं आहे कोणत्या इक्वेशन नुसार 3x - y = 2 हे असा ग्राफ येतो हे थोडासा क्रिटिकल वाटतं बरं आणि त्याच्यात जे आहे का तुम्हाला ग्राफवर ऍक्च्युअल याचं सोल्युशन करून जाईल इथे जे इंटरसेक्ट झालेला आहे तो पॉइंट ऍक्च्युअल कितीचा आहे ते तुम्हाला ग्राफवर कळून जाईल त्याच्यानुसार लिहा तर कोऑर्डिनेट इज व्हॉट x चा आणि y चा लिहून टाका